आज उमरोली ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक त्या ठिकाणी पार पडली। या ठिकाणी या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक सदस्य तसेच 2 सदस्य त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते। त्या ठिकाणी आज उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्या ठिकाणी हसरत खोपटकर हे या निवडणुकीला उपसरपंच पदासाठी उमेदवार म्हणून राहिले होते। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि या ठिकाणी अगदी 2 वाजेपर्यंत या निवडणुकीचा एक वेगळा पद्धतीचा रोमांच बघायला मिळाला। त्या ठिकाणी मतदान झाल्याच्या नंतर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, 2 उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि 5 सदस्य हे शिंदे गटाचे आहेत। आणि त्या ठिकाणी हे सगळं असताना खऱ्या अर्थाने ही उमेदवारी हे निवडणूक बिनविरोध होईल अशी सगळ्यांची आशा होती। परंतु एक सदस्य असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार या ठिकाणी उभा केला। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन्ही उमेदवारांनी त्या ठिकाणी आम्हाला साथ दिली आणि त्याच्यातला वेगळं महत्त्वाचं म्हणजे हसरत भाईचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम, सगळ्यांसोबत चांगल्या पद्धतीचा त्यांचा व्यवहार, याच्यामुळे आणखी एका सदस्यांची या ठिकाणी मदत आम्हाला मिळाली। आणि शेवटला चिठ्ठीवरचा नशीब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आदरणीय तटकरे साहेबांना मानणारे आहेत आणि तटकरे साहेबांच्या बाजूने असल्यामुळे चिठ्ठीचा नशीब हा नेहमी आमचाच असतो। त्याच्यामुळे चिठ्ठीवरती आमचा विजय झालेला आहे। 30 वर्ष साधारण या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती। 30 वर्षाच्या नंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी सरपंचाचाच बोलायला हरकत नाही, सरपंचाचाच उमेदवार, कारण सरपंच पद हा रिक्त असल्यामुळे उपसरपंचांकडेही सगळे पूर्ण त्या ठिकाणी अधिकार असणार आहेत। आणि या ठिकाणी आज हसरत खोपटकर उपसरपंच नव्हे तर सरपंच म्हणून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। मी ह्या निवडणुकीत प्रक्रियेत जे सगळे आमचे अबगोळ असतील, आमचे दवंडे असतील, या ठिकाणी मुश्ताक भाई आहेत, आमच्या बोत्रे मॅडम आहेत, युवक अध्यक्ष आहेत, आमचे ओबीसीचे जिल्हाध्यक्ष आणि विशेष पडद्याच्या मागचे हिरो आमचे प्रकाश शेठ असतील, तर सर्वांनी विशेष या ठिकाणी चांगल्या पद्धतीत काम केला आणि या ठिकाणी हसरत खोपटकर हे निवडून आलेले आहेत। मी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे सगळे होते त्यांचे मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आणि आदरणीय तटकरे साहेबांच्या वतीने हसरत खोपटकर जे नवनिर्वाचित सरपंचच आहेत त्यांना देखील शुभेच्छा देतो। खरोखर चांगल्या पद्धतीची सुरुवात ही या ठिकाणी झालेली असं मला वाटते आणि संविधान दिनानिमित्त खरोखर त्या ठिकाणी हा विजय खूप महत्त्वाचा असा मला वाटते। या ठिकाणी पुन्हा एकदा बोत्रे मॅडम विशेष त्या ठिकाणी पक्षाचा एक आपला कार्यकर्ता या ठिकाणी 30 वर्षाच्या नंतर एखाद्या ग्रामपंचायतीवर नवनिर्वाचित होते, त्या ठिकाणी तो निवडून येतोय, त्याची शुभेच्छा देण्यासाठी विशेष या ठिकाणी त्यांचा देखील या ठिकाणी मी आभार मानतो। उमरोली ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमामधनं खरं तर आज संविधान दिन, प्रथम तर मी संविधान दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते। आणि खरंच आज संविधान दिन आणि खरंच एखाद्या कार्यकर्त्याला कसा ईश्वर न्याय देतो त्याचं उत्कृष्ट उदाहरण आज आपण बघतोय। आणि ज्या पद्धतीची ही निवडणूक होती, खरं तर 2 महिन्यापूर्वी भाईंनी मला सांगितलं होतं की ताई आपला सरपंच इथे बसणार आहे, पण आम्हाला सगळ्यांनाच ते असं स्वप्नवत वाटत होतं आणि ते आज स्वप्न सत्यात उतरलंय। आणि खरंच 30 वर्षाच्या बालेकिल्ल्याला तुम्ही छेद दिलाय, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते, आपले अभिनंदन करते। आणि ही मला असं वाटतं विजयाची मुहूर्तमेढ आहे। येत्या काळामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या भागामध्ये सीट निवडून येतील आणि सोबत आपले सगळे सहकारी आहेतच। तर मी सगळ्यांना भाईंच्या वतीने पण शुभेच्छा देते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मी आज भाई आपल्याला हसरत भाई आपल्याला शुभेच्छा देते। खरं तर इथून पुढे मला असं वाटतं हसरत भाई म्हणण्यापेक्षा सरपंच म्हटलं की लगेच मागे वळून बघाल तुम्ही आणि आमच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा। येत्या काळामध्ये नक्की चांगल्या पद्धतीचं काम आपल्या हातून होईल आणि आपल्या गावामध्ये, आपल्या वाडी वस्तीमध्ये आपल्या माध्यमातून, आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहील याची मी नक्कीच आपल्याला खात्री देते आणि थांबते। धन्यवाद।